ठरलं तर मग आजच्या भागामध्ये अर्जुनच्या वाढदिवसाला अपघाताचा खूप मोठा खुलासा करायला प्रतिमाची सुद्धा एंट्री होणार आहे आणि अपघाताच्या दिवशी सायली देवळात सापडली हे सत्य सायलीने आता कुसुमच्या मदतीने सगळ्यांच्या समोर आणल्यामुळे आता मात्र एक एक लिंक लागत नेमका वाढदिवसाला जबरदस्त खुलासा होणार आहे। वाढदिवसाला कुसुम प्रतिमाला घेऊन आता सुभेदारांच्या घरात आल्यावर सुभेदार सगळेच हादरतात आणि आता त्याच वेळेला अपघाताच्या दिवशीचा खुलासा होत सायली हीच खरी तन्वी आहे या सुद्धा सत्याचा सगळ्यांच्या समोर उलगडा होतो आणि या सगळ्यामुळे मालिकेत एका नवीन वळणाला सुरुवात होते। आणि ज्या दिवशी सायली सापडली आश्रमात तोच दिवस सायलीचा बर्थडे असतो। अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस एका दिवशी साजरा होत असताना होणाऱ्या मालिकेतील मोठ्या बदलामुळे मालिका एका वेगळ्याच वळणावर आपल्याला दिसणार आहे। तिकडे रविराजांना महिपत आणि साक्षी यांच्यावर खूप दाट संशय आलेला असतो, त्यामुळे आता मात्र केस सोडण्याचा पूर्णपणे विचार करत रविराजांनी या सगळ्यावरती आता एकदम सर्च करायचं असतं। त्यामुळे साक्षी हादरते, कारण या सगळ्यामध्ये जर का काही खरं सत्य आलं तर आपलं काही खरं नाही, रविराजांना हे काही पटलेलं नसतं। त्यामुळे आता साक्षी आणि महिपत विश्वास न ठेवता स्वतःचे सूत्रधार पाठवले असतात। इकडे सायलीच्या वागण्यामधला बदल अर्जुनच्या लक्षात येत असतो। दोघांमधल्या उशा तर कमी झालेल्या असतात, पण सायली अर्जुनची इतकी काळजी घ्यायला लागलेली असते की खरेच नवरा बायको असल्यासारखे सायली अर्जुनच्या अंगावरील निघालेलं पांघरून इतकं सगळं करत असते। अर्जुन म्हणत असतो की माझी इतकी सेवा करताय, काय नक्की मनात तरी आहे तुमच्या? तेव्हा सायली म्हणते, सर असं काही नाही आहे, तुमच्यामधला चांगला माणूस मला त्या दिवशी उमगला, तो त्या दिवसापासून तुम्ही माझ्या मनामध्ये एक वेगळं स्थान मिळवलं आहे आणि फक्त मी हे तुमच्यासाठी करत आहे। आणि अर्जुन विचार करत खोलीमध्ये बसलेला असतो। तितक्यात त्याला आठवतं की माझ्या वाढदिवसाबद्दल सायलीला सांगायला आईने म्हणजेच मम्माने सांगितलं तिला की माझा वाढदिवस आहे आणि बायकोला नवऱ्याचा वाढदिवस माहीत नाही तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो। तोपर्यंत सायली खाली गेलेली असते। अर्जुन सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण सायली खाली निघून जाते। अर्जुन विचार करतो, काही करून मला हे आता खाली जाऊन सांगायला पाहिजे। कल्पना सायलीला सांगत असते, सायली अगं तुला एक गोष्ट सांगू का? अर्जुनच्या वाढदिवसाच्या आपल्याला सरप्राईज पार्टी द्यायची आहे। मात्र सायली विचार करते, अर्जुन सरांचा वाढदिवस आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी आहे, कारण ज्या दिवशी सायली आता आश्रमामध्ये एंटर झाली होती तोच दिवस मधुभाऊनी तिचा वाढदिवस म्हणून साजरा करायचा दरवर्षी ठरवलं होतं। त्यामुळे सायलीचा वाढदिवस आणि अर्जुनचा वाढदिवस दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असतो। त्या दोघांचा वाढदिवस एका दिवशी असल्यामुळे आता मोठ्या सत्याचा उलगडा होणार असते। आता अर्जुन सायलीला सांगण्यासाठी बाहेर येत असतो, तोपर्यंत सायली मात्र इकडे आपल्या विश्वात हरवलेली असते। वाढदिवसाचा विषय निघाल्यापासून सायलीला आपण या इथे आधी कधीतरी आलो होतो ठिकाणी आपला आधी कधीतरी वास होता याचा आता तिला उलगडा होत असतो। तिला काही आवाज आणि बोलणं ऐकू येत असतं आणि सायली स्वतःशीच विचार करत असते। या सगळ्यामध्ये आता मात्र सायलीला स्वतःविषयीचं काहीतरी गोष्टी उलगडायला लागतात। ती गोष्ट वाढदिवसाच्या दिवशीची घटना आठवू लागते। ती सगळ्यांना बाय करत असते आणि तिला डोळ्यासमोर अंधुक चित्र दिसायला लागतं। सायली विचार करते, मी इथे कधी आली होते? मला खरंच काही कळत नाही। दोघेही रूममध्ये येतात तेव्हा सायली सांगत असते, सर काहीतरी गडबड आहे। अर्जुन सर मला असं वाटतं मी मधुभाऊंना भेटून येऊ का? अर्जुनला तर काहीच कळत नाही की नक्की काय चाललंय।
खूप मोठ्या गोष्टीचा मला आता उलगडा पाहिजे आहे. अर्जुन म्हणतो, कोणत्या गोष्टी सायली? सांगते सर, राहून राहून मला असं वाटत आहे की काहीतरी गडबड आहे. तुमचा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी कसा? अर्जुन, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की माझा वाढदिवस आहे. सायली म्हणते, हे तर मला आईने सांगितलं. अर्जुन, पण त्या दिवशी माझा वाढदिवस आहे यावरती आता मात्र अरे देवा, पण विचित्रच वाटतंय. अर्जुन म्हणतो, कसलं विचित्र? यावरती सायलीचा उलगडा होणं बाकी आहे. मी मधुबामना जाऊन भेटते. म्हणजे ज्या दिवशी मी आश्रमात तिथे एंटर झाले त्या दिवशी मधुभावनी माझा वाढदिवस आहे असं सांगितलं. तुम्हाला काय वाटतं? पण सायलीला काय वाटतं सांगता येत नसतं. वाढदिवसाच्या दिवशी आवाज ऐकू येत असताना अर्जुन विचार करतो, ज्या दिवशी माझा वाढदिवस त्या दिवशी रविराज किल्लेदार यांचा अपघात झाला आणि त्याच दिवशी तन्वी हरवली. मग खरं तर तन्वीचा आज वाढदिवस हवाय ना. तोपर्यंत आता मात्र पूर्णाजी रविराजांना वाढदिवसाच्या निमंत्रण द्यायला जाते. रविराज म्हणजेच तो दिवस आपल्यासाठी सगळ्यांसाठी खूप भारी होता. पण त्या दिवशी आपली प्रतिमा आणि तन्वी हरवली. तन्वी आपली सापडली आहे ना, मग आता प्रतिमा पण सापडेल. पण त्या दिवसाला तुम्ही आता सगळ्यांनी आमच्याकडे यायला पाहिजे. यावरती रविराज आधी नकार देतात. पण आता पूर्ण आजीचा आग्रह असल्यामुळे रविराज सांगतात, ठीक आहे, मी यायला तयार आहे. असं म्हणत रविराज आता पूर्ण आजीच्या आग्रहाखातर वाढदिवसाला यायला तयार होतात. खरं तर हा वाढदिवस त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात काळा दिवस असतो. पण आपलं दुःख विसरून रविराज यायला आता पूर्ण आजीचं आमंत्रण लक्षात आल्यावर प्रियाच्या लक्षात येतं, अरे देवा, हे तर खूप मोठी गडबड होणार आहे. कारण ज्या दिवशी सायली सापडली तोच दिवस मधुमाऊंनी तिचा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं. म्हणजे तो दिवस त्या दिवशीच अर्जुनचा वाढदिवस होता आणि याच दिवशी अपघात झाला. सायली तिकडे सापडली. म्हणजेच आता जर का वाढदिवसाला हा खुलासा झाला तर मात्र आता काही खरं नाही. आणि कुसुमने उलबडा केल्यावर माझं काही खरं नाही. खरं तर हा माझा वाढदिवस हवा होता असं म्हणत आता काय प्लॅनिंग करावं याबद्दल प्रिया विचार करत असते. पण नियती प्रियाच्या या विचारावरती पाणी फिरवत खूप मोठा निर्णय घेणार असते. इकडे कल्पनाची जय्यत तयारी चालू असते. कल्पना सांगते, कोणत्याही प्रकारचा या वाढदिवसाला आपण कमतरता करणार नाही. कारण लग्नानंतर सायली अर्जुन यांचा एकत्रितपणे असतानाचा हा वाढदिवस आहे. तोपर्यंत अजूनही कल्पनाला माहीत नसतं की आज सायलीचा पण वाढदिवस आहे. तोपर्यंत आता मात्र वाढदिवसाची जय्यत तयारी होते. अर्जुनच्या वाढदिवसाला सगळ्यांच्या समोर एक मोठा खुलासा करतो. तो म्हणतो, तुम्हाला सगळ्यांना मला काहीतरी गोष्ट सांगायची आहे. म्हणजे हे सगळ्यांचं सरप्राईज होतं. बरं, आम्ही मुद्दाम हे सरप्राईज लपवून ठेवलं होतं. मात्र आज मिसेस सायलीचा पण वाढदिवस आहे. तितक्या तिथे कुसुमची एंट्री होते. ज्या दिवशी आश्रमामध्ये मधुभावनी आणलं त्या दिवशी मधुभावनी ठरवलं होतं की तिचा वाढदिवस साजरा करायचा. आता मात्र इकडे पूर्णाजी प्रतिमा सुद्धा एंटर करत असते. पूर्णाजी हादरते, विचार करते, काय आहे हे सगळं. कल्पनासमोर अचानकपणे असं वाढदिवसाचं सत्य समोर आलं असतं. ती काय अपघाताच्या दिवशी सापडली. सगळेजण विचार करत असतात. कुसुमच्या पाठोपाठ आलेली प्रतिमा दारातून एंटर करते आणि आता प्रतिमाला या सगळ्या गोष्टी ऐकत असताना 20 वर्षापूर्वीचा भूतकाळ हळूहळू उलगडायला लागतो. डोळ्यासमोर सगळं सत्य यायला लागतं. अचानक प्रतिमाची एंट्री, अचानक सायली अपघाताच्या दिवशी सापडली हे सत्य समोर येणं. अर्जुनच्या वाढदिवसाला खूप मोठा भयंकर खुलासा होतो. दरवर्षी काही ना काही भयंकर घटना